भारताचा शोध भाग 9 प्रकरण 2 मानवी संबंधांचा प्रश्न. बेडनवेलर येथे तासच्या तास जेव्हा मी एकटा असे तेव्हा हे व अशाच प्रकारचे अनेक विचार माझ्या मनात येत. तुरुंगातील वातावरणाचा परिणाम अद्याप माझ्यावर होता. मला तो झडझडून पटकन दूर टाकता आला नाही. तुरुंगाची आता मला सवय झाली होती आणि बाहेरही फार मोठा फरक नव्हता. मी नाझी राज्यात होतो. नाझी राजवटीचे अनेक प्रकार माझ्या सभोवती घडत होते. मला त्या सर्व गोष्टींची चीड असे. अर्थात माझ्या बाबतीत नाझी राजवट काही ढवळाढवळ करीत नव्हती. काळ्या जंगलातील कोपऱ्यात त्या लहानशा खेड्यात नाझी राजवटीच्या फारशा खाणाखुणा नव्हत्या. किंवा असेही असेल की माझे मन दुसऱ्याच गोष्टींनी भरून गेले होते. माझे सारे गतजीवन, भूतकालीन जीवनाचा सारा चित्रपट माझ्या समोर फिरत होता आणि तेथे नेहमी कमला माझ्या जवळ सदैव उभी असलेली दिसे. हिंदी स्त्रियांचे ती मला एक प्रतीक वाटे. हिंदी स्त्रियांचेच काय, स्त्री जातीचेच ती मला प्रतीक वाटे. कधी कधी हिंदुस्थानासंबंधीच्या माझ्या कल्पनात आश्चर्यकारक रीतीने ती मिसळून जाई, एकरूप होई. हिंदुस्थान माझा प्रिय देश, आमचा दोघांचा आवडता देश. तो कसाही असो, त्याच्यात दोष असो, दुबळेपणा असो, तरी तो आम्हाला प्रिय आहे. हिंदुस्थान म्हटले म्हणजे काहीतरी गूढ, काहीतरी हाती न सापडणारे, हातून निष्ठून जाणारे असे काहीतरी वाटे. कमला मला अशीच नव्हती का? समजले होते का तिचे खरे स्वरूप मला? जाणले होते का मी तिला? आणि तिनेही मला ओळखले होते का? समजून घेतले होते का? मी एक विक्षिप्तच आहे. माझ्यातही गूढता आहे. माझ्यामध्येही खोल असे काहीतरी आहे की ज्याचा अंत मलाही अद्याप लागलेला नाही. मी तरी माझ्यात खोल बुडी मारून कुठे संपूर्ण तलाश लावला आहे. माझ्या या स्वरूपामुळे कमलाला माझी भीती वाटत असावी असे माझ्या मनात कधी कधी येत असे. मूळचा माझा स्वभाव व लग्नाच्या वेळेचाही स्वभाव असा काही होता की नवरा म्हणून समाधानाने मला कोणी पत्करू नये. काही बाबतीत कमला आणि मी अगदी एकमेकांपासून निराळी होतो. परंतु असे असूनही काही गोष्टीत आमचे संपूर्ण साम्य होते. परंतु एकमेकांना आम्ही पूरक नव्हतो. एकाची जी उणीव ती दुसरा भरून काढू शकत नव्हता. आमची प्रत्येकाची वेगवेगळी शक्तीच आमच्या परस्पर संबंधांच्या बाबतीत आमचा दुबळेपणा ठरे. कधी कधी दोघांच्या मनांचे संपूर्ण ऐक्य होई, संपूर्णपणे दोघांचे जमे, तर कधी केवळ अडचणीच असत. आणि वस्तुस्थिती असेल तशी निमूटपणे घेऊन चालण्याचे सामान्य संसारिकांचे जीवन आम्हा दोघांनाही शक्य नव्हते. हिंदुस्थानातील बाजारात आमची अनेक चित्रे विकायला मांडलेली असत. एका चित्रात आम्ही दोघे होतो. शेजारी शेजारी उभी होतो. आमच्या चित्रांच्या खाली आदर्श जोडी असे शब्द छापलेले होते. आम्ही परस्परास अनुरूप होतो, आम्ही आदर्श दाम्पत्य होतो अशी पुष्कळांची कल्पना असे. परंतु तो आदर्श सापडणे व सापडला म्हणजे पक्का धरून ठेवणे फार कठीण असे होते. तरी मला आठवते की सिलोनमध्ये विश्रांतीसाठी गेलो असता मी कमलाला म्हटले, अनेक अडचणी आल्या, मतभेद झाले, तरी एकंदरीत आपण किती सुखी. या जीवनाने आपणास नाना परीने फसवले, आपल्या अनेक खोड्या केल्या, तरीही आपण एकंदरीत किती भाग्यवान. लग्न म्हणजे गुंतागुंतीची गोष्ट आहे. ही साधी गोष्ट नाही. हजारो वर्षांच्या अनुभवानंतरही अद्याप लग्न म्हणजे कोडेच आहे. कितीतरी मंगल विवाहांचे विध्वंस झालेले आम्ही सभोवती पाहत होतो. जे आरंभी सोने वाटत होते त्याची माती झालेली अनेकांच्या संसारात आम्ही पाहिली होती. त्या मानाने आम्ही खरेच किती सुखी, किती सुदैवाचे. मी हे सारे तिला सांगत होतो आणि तिलाही ते पटले. कारण जरी आम्ही कधी कधी भांडत असू, एकमेकांवर रागावत असू, तरी प्रेमाची स्वयंभू ज्योत आम्ही कधी विझू दिली नव्हती. जीवनात दोघांच्याही समोर नवीन नवीन साहसाचे प्रसंग येत आणि एकमेकांचे नवीनच एखादे स्वरूप पाहण्याची संधी मिळून एकमेकास समजून घेण्याची नवीनच अंतर्दृष्टी लाभे. मनुष्याचे परस्पर संबंध कसे असावेत हा प्रश्न किती महत्वाचा, किती मूलगामी. परंतु राजकारण अर्थकारण यातच चर्चा व खडाजंगी करता करता आपली सारी शक्ती खर्च होत जाते आणि तो प्रश्न उपेक्षिलाच जातो. भारताच्या आणि चीनच्या प्राचीन संस्कृतीत या प्रश्नाकडे नीट लक्ष दिले जात असे. या दोन्ही संस्कृती किती जुन्या परंतु किती शहाण्या. समाजात सर्वांनी कसे वागावे याचे आदर्श त्यांनी घालून दिले होते. सामाजिक वर्तनाच्या विशिष्ट साच्याच्या नमुन्याचा त्यांनी विकास केला होता. त्यांच्या त्या आदर्शात चुका असतील
परंतु व्यक्तीला त्यांनी एक प्रकारचे स्थैर्य दिले होते, एक प्रकारची दृढता दिली होती, तोल ठेवला होता. हिंदुस्थानात आज तो तोल सारा सुटला आहे आणि इतर बाबतीत प्रगती करणाऱ्या पाश्चिमात्य देशात तरी तो कुठे आहे? जीवनात तोल असणे म्हणजे स्थाणू होणे तर नव्हे. प्रगतीपर फरक करायला समतोलपणा का विरोध करतो? प्रगती पाहिजे असेल तर का बेतालपणाच हवा? आणि समतोलपणा हवा असेल तर वर का प्रगती दूर ठेवायलाच हवी? एका गोष्टीसाठी का दुसरीचा त्याग करायला हवा? समतोलपणा आणि आंतरबाह्य प्रगती यांचा समन्वय आपणास करता आला पाहिजे. प्राचीनांचे शहाणपण आणि अर्वाचीनांचे विज्ञान आणि सामर्थ्य यांचा मेळ आपण घातला पाहिजे. जागतिक इतिहासाच्या अशा या विशिष्ट टप्प्यावर आपण आज आलो आहोत की असा मेळ जर आपण घालू शकलो नाही तर दोन्ही गोष्टी नष्ट होऊन सर्वनाश होईल. 1935चा नाताळ. कमलाची प्रकृती सुधारू लागली होती. तसा फार मोठा फरक पडला होता असे नव्हे, परंतु काही दिवस फार चिंतेचे गेले असे आता नव्हते. मनाला थोडा धीर आला होता, ताण थोडा कमी झाला होता. आलेल्या धोक्यातून ती पार पडली. प्रकृतीतील चढ उतार कमी झाले आणि ही एक प्रकारे प्रगतीच आहे असे वाटले. आणखी 1 महिना अशाच स्थितीत तिने काढला. तेवढ्यात इंदिरेसह इंग्लंडला उडत भेट देण्याची संधी मी साधली. 8 वर्षात मी तिथे गेलेलो नव्हतो आणि भेटून जा असा पुष्कळ मित्रांचा आग्रह सुरू होता म्हणून गेलो. मी बेडनवेलरला परत आलो आणि पूर्ववत नित्याचा क्रम पुन्हा सुरू झाला. हिवाळा सुरू होऊन जिकडे तिकडे बर्फाने पांढरे शुभ्र दिसे आणि कमलाची प्रकृती पुन्हा ढासळली. पुन्हा आणीबाणीची धोक्याची वेळ आली. तिचे प्राण जणू एखाद्या तंतूवर टांगले होते. जीव घुटमळत होता. 1935 सालचे ते अखेरचे दिवस. बर्फातून चिखलातून मी तिच्याकडे रोज जात होतो. वाटे किती दिवस, किती घटका आणखी कमला राहणार? कोण सांगणार, कोणाला कळणार? सर्वत्र हिवाळ्यातील शुभ्र शांती होती. बर्फाचा पांढरा कपडा पसरून झाकलेल्या वर्षाच्या शेवटच्या त्या शांत सृष्टीकडे पाहिले की मला मृत्यूच्या निश्चल शांततेचा भास होई व मला पूर्वी वाटत असलेली आशा लोपून मन खिन्न होई. परंतु या आणीबाणीच्या प्रसंगालाही कमलाने तोंड दिले आणि तिचा जीव असा चिवट की ती त्यातूनही तगली. पुन्हा ती बरी दिसू लागली, अधिकच उत्साही दिसू लागली. मला येथून दुसरीकडे न्या असाही तिचा सारखा आग्रह होता. त्या जागेचा तिला कंटाळा आला होता. त्याला दुसरेही एक कारण होते. त्या सॅनेटोरियम मधला एक आजारी मनुष्य मरण पावला. तो एक आयरिश मुलगा होता. तो कधी कधी कमलाला फुले पाठवी. 1-2 वेळा तिला भेटायलाही आला होता. कमलापेक्षा त्याची स्थिती पुष्कळच बरी होती. त्याला फिरायची परवानगी होती, परंतु तो अकस्मात गेला. त्याच्या मरणाची बातमी कमलापासून लपवून ठेवण्याची आम्ही कोशिश केली, परंतु आम्हाला यश आले नाही. जे आजारी असतात आणि विशेष करून ज्यांना दुर्दैवाने अशा धामात राहावे लागते, त्यांना जणू 6वे ज्ञानेंद्रिय येते व त्यांच्यापासून आपण जे लपवू पाहतो ते नेमके त्यांना या नव्या ज्ञानेंद्रियांकडून कळते. जानेवारीत थोडे दिवस मी पॅरिसला गेलो होतो आणि तेथून लंडनलाही गेलो. जीवन मला कर्मक्षेत्रात पुन्हा जोराने खेचू पाहत होते. लंडनमध्ये मला बातमी कळली की एप्रिलमध्ये भरणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासाठी फिरून दुसऱ्यांदा माझी निवड करण्यात आली आहे. मित्रांनी आधी सूचना दिलीच होती, त्यामुळे ही गोष्ट मी अपेक्षितच होतो. कमलाबरोबर मी ह्या गोष्टीची चर्चा केली होती. माझ्या समोर प्रश्न होता की कमलाला तशा स्थितीत सोडून जावे का अध्यक्षपद नाकारावे. ती मला राजीनामा देऊ देईना. तिला थोडे बरे वाटत होते व आम्हा दोघांनाही वाटे की अधिवेशन संपल्यावर मला पुन्हा परत तिच्याकडे येता येईल. 1936च्या जानेवारीच्या शेवटी कमलाला बेडनवेलर येथून हलवून स्वित्झर्लंडमधील लॉसन येथील आरोग्यधामात नेऊन ठेवले. मृत्यू. स्वित्झर्लंडमध्ये आल्याच्या फरकाने कमलाला आणि मलाही बरे वाटले. ती किती आनंदी दिसू लागली व स्वित्झर्लंडमधील या भागात मी पूर्वी फिरलो होतो म्हणून हा भाग माझ्या चांगलाच परिचयाचा असल्यामुळे मलाही घरच्या सारखे सरावातले वाटले. कमलाच्या प्रकृतीत तशी म्हणण्यासारखी सुधारणा नव्हती, परंतु तत्काळ धोकाही नव्हता. पुष्कळ दिवस ज्या स्थितीत ती होती त्या स्थितीतच तिचे आणखी काही दिवस जातील असे वाटे. हळूहळू कदाचित प्रगती झालीही असती. परंतु दरम्यान मला हिंदुस्थानची सारखी टोचणी सुरू होती.
परत या म्हणून मित्रांचा आग्रह सुरू झाला. माझे मन अस्वस्थ बेचैन झाले व देशाखेरीज दुसरे काही सुचेना. तुरुंगवासामुळे गेली काही वर्षे राष्ट्रीय प्रश्नांपासून माझी फारकत झाली होती. सार्वजनिक कारभारात प्रत्यक्ष भाग मला घेता आला नव्हता आणि मी बंधने तोडायला अधीर झालो होतो. लंडनला, पॅरिसला मी दिलेल्या भेटी, हिंदुस्थानातून आलेली बातमी या सर्व गोष्टींमुळे मी माझे कवच फोडून पुन्हा बाहेर आलो. आता पुन्हा कवचात जाणे शक्य नव्हते. याबद्दल मी कमलाशी चर्चा केली व डॉक्टरांचा सल्ला घेतला. ते म्हणाले जायला हरकत नाही. तेव्हा डच विमानाचे हिंदुस्थानात जायचे तिकीट मी काढून ठेवले. फेब्रुवारी 28ला मी लॉसेन सोडणार होतो असे हे सारे ठरले खरे, परंतु शेवटी मला दिसून आले की मी कमलाला सोडून जाणे तिला मुळीच पसंत नव्हते. तो विचार तिला सहनच होत नव्हता. तरी सुद्धा बेत बदला, रद्द करा असेही ती मला सांगू इच्छित नव्हती. मी तिला म्हटले, मी लवकर येईन. हिंदुस्थानात फार वेळ थांबणार नाही, जास्तीत जास्त 2-3 महिने. तुला जरूर वाटली तर मी त्याच्याहूनही लवकर येईन. तार येताच एका आठवड्याचे आत विमानाने मी तुझ्याजवळ येऊन जाईन. ठरलेल्या तारखेला आता 4-5 दिवस होते. जवळ बेक्सगावी इंदिराही शिकत होती. ते शेवटचे दिवस एकत्र राहण्यासाठी म्हणून ती येणार होती. डॉक्टर माझ्याकडे आले व त्यांनी सुचविले की तुमची निघण्याची तारीख 8-10 दिवस पुढे लोटा. अधिक काही ते सांगत ना. मी बरे म्हटले आणि नंतरच्या विमानात जागा ठेवली. असे हे शेवटचे दिवस एकामागून एक सरत होते आणि कमला हळूहळू पार बदलत चालली होती. प्रकृती होती तशीच होती. निदान आम्हाला तरी तीत काही फरक दिसला नाही. पण असे वाटे की ही अंतर्मुख होत आहे. भोवती काय चालले आहे इकडे हिचे फार कमी लक्ष. ती मला म्हणे, कोणीतरी मला बोलावते आहे. ते पहा कोणीतरी खोलीत येत आहे. परंतु मला तर कोणीच दिसत नसे. तिला मात्र आकार दिसत, आकृती दिसत. फेब्रुवारीची 28 तारीख. त्या दिवशी उजाडताच कमला गेली. इंदिरा व गेले काही महिने आमचे भरवशाचे मित्र व नित्याचे सोबती बनलेले डॉक्टर M. आताल त्यावेळी तिच्याजवळ होते. स्वित्झर्लंडमधील जवळच्याच गावाहून काही दुसरे स्नेहीही आले. लॉसेनमधील स्मशानभूमीत तिला आम्ही नेले. एका क्षणात त्या सुंदर शरीराची, त्या सदैव प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याची चिमूटभर राख बनली. इतके चैतन्य, इतका उत्साह, इतके तेज सारे निघून गेले व राहिलेल्या नश्वराचा अवशेष एका लहानशा कुंभात मावला. मुसोलिनी. लॉसेनमध्ये मी युरोपात ज्या बंधनामुळे होतो ते बंधन तुटले. तिथे अधिक राहण्याची जरुरी नव्हती. माझ्यामधील आणखीही अंतस्थ काहीतरी खरोखर तुटले. त्याची जाणीव मला हळूहळू झाली. कारण ते दिवस मला दुःखाचे गेले. जणू अंधारमय होते. माझे मन नीट काम करू शकत नसे. काही दिवस एकमेकांच्या सोबतीत घालविण्यासाठी इंदिरा व मी मॉन्ट्रो येथे गेलो. मॉन्ट्रो येथे असताना लॉसेनला असणारा इटालियन काउन्सिल माझ्या भेटीला आला. तो मुसोलिनीचा सहानुभूतीचा खास संदेश घेऊन आला होता. मला जरा आश्चर्य वाटले, कारण मुसोलिनीची नि माझी कधी भेटगाठही झाली नव्हती किंवा त्याच्याशी दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा माझा संबंध नव्हता. मी कॉन्सलला म्हटले, मी फार आभारी आहे असे परत कळवा. याच्या आधी काही दिवस रोममधील एका मित्राने मला लिहिले होते की तुम्हाला भेटायला मुसोलिनीला आवडेल. परंतु त्यावेळेस रोमला जाण्याचा माझ्यासमोर प्रश्नच नव्हता आणि त्या मित्रास त्याप्रमाणे मी कळविले. नंतर विमानाने हिंदुस्थानात परत जाण्याचा आम्ही विचार करीत असताना तोच निरोप थोडा अगत्याने आग्रहपूर्वक आला. परंतु ही मुलाखत मी टाळू इच्छित होतो. तरी असभ्य आणि अशिष्ट दिसायचीही मला इच्छा नव्हती. एक प्रकारचा तिटकाराच होता. परंतु सामान्य काळ असता, काही विलक्षण घडामोडी होत नसत्या, तर तो तिटकाराही बाजूस ठेवून मुसोलिनी ही काय चीज आहे हे पाहायला मी गेलो असतो. कारण ती जिज्ञासा मलाही होती. परंतु त्याच वेळेस तिकडे अबिसिनियावर इटलीची स्वारी सुरू झाली होती आणि माझ्या भेटीपासून नाना प्रकारचे तर्क जगात काढण्यात आले असते यात शंका नाही. फॅसिस्टांच्या प्रचार तंत्रात त्या गोष्टीचा खूप उपयोग केला गेला असता. मी जरी मागून त्या गोष्टी नाकारल्या असत्या, असे काही झाले नाही असे म्हटले असते, तरी त्याचा फारसा उपयोग मग नसतो. इटली पाहायला गेलेल्या काही हिंदी विद्यार्थ्यांचा आणि इतरही पाहुण्यांचा अशा रीतीने प्रचारासाठी उपयोग केला गेल्याचे मला माहीत होते.
त्यांच्या इच्छेविरुद्ध नव्हे तर त्यांना न कळवता फॅसिस्ट प्रचारार्थ त्यांचा उपयोग केला गेला होता आणि 1931 मध्ये इटालियन जर्नलमध्ये एक गांधीजींची मुलाखत खोटी प्रसिद्ध झालेलीही माझ्या डोळ्यांसमोर होती. मी माझ्या मित्राला वाईट वाटते येऊ शकत नाही असे कळविले. नंतर पुन्हा पत्र लिहिले. टेलिफोनवरूनही सांगितले कृपा करून गैरसमज होऊ देऊ नका. हे सारे कमलाच्या निधनापूर्वी घडले होते. तिच्या मृत्यूनंतर मी पुन्हा निरोप धाडला की इतर काही कारणे असोत परंतु कोणतीही मुलाखत घेण्याच्या मनस्थितीत मी सध्या नाही. मी पुन्हा पुन्हा नकार पाठवित होतो कारण माझा विमान मार्ग रोमवरून होता. एक सायंकाळ नि एक रात्र रोममध्ये मला काढावी लागणार होती. जाताना वाटेवर रोम लागत होते व थोडा वेळ तेथे काढणे भाग होते म्हणून मी निक्षून नकार देत होतो. मॉन्ट्रो येथे काही दिवस राहून मी जिनेव्हाला आलो आणि तिथून मॉर्सेलिसला गेलो. तिथे मी पूर्वीकडे जाणाऱ्या विमानात चढलो व रोममध्ये 3ऱ्या प्रहरी उतरलो. लगेच एक बडा अधिकारी खास लिफाफा घेऊन आला. तो मुसोलिनीच्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाचे ते पत्र होते. तुम्हाला भेटायला मुसोलिनींना फार आनंद होईल. सायंकाळी 6ची वेळ भेटीसाठी ठरवली आहे असे त्यात लिहिले होते. मी चकितच झालो. मी पाठविलेल्या निरोपाची आलेल्या अधिकाऱ्यास आठवण करून दिली परंतु त्याने आग्रह धरला की सारे नक्की केले आहे. आता ते मोडून टाकता येणार नाही. जर मुलाखत झाली नाही तर कदाचित आलेल्या त्या अधिकाऱ्याला नालायक म्हणून काढूनही टाकण्यात आले असते. वर्तमानपत्रात काही येणार नाही. खात्री बाळगा. तुम्ही चला असा त्याने मला निर्वाळा दिला. तो सांगे मुसोलिनीला खुद स्वतः तुम्हाला भेटून तुमच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगाबद्दल त्याला स्वतःला फार खेद वाटला आहे एवढेच बोलायचे आहे. असा त्या अधिकाऱ्याचा व माझा अगदी सर्व शिष्टाचार सांभाळीत 1 तास भर वाद चालू होता. आम्हा दोघांनाही त्या वादाचा होत असलेला त्रास क्षणोक्षणी वाढत होता. त्या 1 तासात मी तर अगदी थकून गेलोच पण मला वाटते तो अधिकारीही जास्तच थकला. हे होता होता नक्की ठरलेली भेटीची वेळ येऊन ठेपली व माझ्या मनासारखे अखेर घडले. मुसोलिनीकडे टेलिफोनवरून संदेश धाडण्यात आला की मी येऊ शकत नाही. सायंकाळी मुसोलिनीस मी एक पत्र लिहिले की आपण एवढा अगत्याने निरोप पाठवला पण माझा योग नव्हता याबद्दल फार खेद वाटतो. आपण दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल फार आभारी आहे. माझा प्रवास पुन्हा सुरू झाला. कैरो येथे काही जुने स्नेही भेटायला आले होते. नंतर पुन्हा पूर्वेकडे चाललो. अनेक प्रसंगात प्रवासासंबंधी कराव्या लागणाऱ्या अनेक कामात आतापर्यंत माझे मन गुंतलेले होते परंतु कैरो सोडल्यावर तासचे तास त्या ओसाड वाळवंटावरून जात असता माझ्या मनाला आता कमला नाही, यापुढे आपण एकटेच या भयंकर विचाराची एकदम मगरमिठी बसली व सारे शून्य उदास वाटू लागले. मी घरी एकटा परत जात होतो आणि आता मला घर कसे. पूर्वीचे का आता घर होते. माझ्या शेजारच्या करंडीत रक्षाकुंभ होता. तेवढेच काय ते कमलाचे शिल्लक राहिले होते आणि आमची दोघांची आशा स्वप्ने मरून त्यांची ही राखच राहिली. यापुढे कमला नाही, यापुढे कमला नाही हेच शब्द मन पुन्हा पुन्हा म्हणत होते. मला माझे आत्मचरित्र, तो माझ्या जीवनाचा इतिहास आठवला. भोवाली येथे आरोग्यधामात कमला होती तेव्हा तिच्याबरोबर या पुस्तकाविषयी मी चर्चा केली होती आणि त्यावेळेस ती आत्मकथा मी लिहित होतो तेव्हा एखादे प्रकरण काढून मी तिला वाचून दाखवित असे. ते सारे चरित्र तिने पाहिले नव्हते, सगळे ऐकलेही नव्हते व बाकी राहिलेले तिला कधी दिसायचेही नव्हते. जीवनाच्या ग्रंथात दोघांनी मिळून आणखी एखादे प्रकरण लिहिणे माझ्या भाग्यात उरलेले नव्हते. भाग 9 समाप्त.